हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आपण भाज्यांचे ना बरेच प्रकार करतो. अगदी हॉटेल स्टाईल असो, ढाबा स्टाईल असो किंवा रेग्युलर आपल्या भाज्या चालूच असतात. आज जी आपण भाजी करणार आहोत ती थोडीशी वेगळी आहे. त्याचं इनफॅक्ट ना कॉम्बिनेशन सुद्धा वेगळं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही भाजी अगदी मस्त चविष्ट चमचमीत लागते. तर आज आपण करत आहोत मस्त अशी चमचमीत पालक छोलेची भाजी. पालक छोल्यासाठी आपल्याला ना पहिली गोष्ट म्हणजे पालकाची पेस्ट लागणार आहे. इथे मी एक पूर्ण गड्डी पालकाची घेऊन ती ना छानपैकी ब्लांच करून म्हणजे थोडीशी हाफ अशी शिजवून त्याची प्युरी केलेली आहे. तुम्हाला जर ना ही प्रोसेस बघायची असेल तर आपल्या एका मील प्रिपरेशन व्हिडिओमध्ये आहे, त्याची लिंक मी शेअर करते. आपण आहे ना 1 वाटी छोले घेतलेले आहेत. ही आमटीची वाटी आहे. 1 वाटी छोले मी 4-5 तास भिजवून छानपैकी आहे ना त्यानंतर शिजवून घेतलेले आहेत. अंदाजे 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित छानपैकी ना मऊसर शिजतात. या भाजीसाठी ना आपल्याला पेस्ट लागणार आहे. एक छोटा मिक्सर घेतला, त्यात ना 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा एक मोठा तुकडा करून आहे ना त्याचे 2 तुकडे करून घेतले. मिरच्या मी इथे ना 3 घेतलेल्या आहेत. 2 अशा डार्क कलरच्या आहेत आणि एक साधी मिरची आहे. ही जी भाजी आहे ही आहे ना मिरची म्हणजे फक्त आहे ना तिखटपणा या मिरचीचाच असणार आहे. सो त्या अंदाजाने आपण आहे ना मिरची घालत आहोत. जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे. भाजीसाठी आपल्याला ना कांदे लागणार आहे. तिथे मी 2 कांदे घेतले, छानपैकी बारीक चिरून घेऊया. आपण कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आपण एक टोमॅटो घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेऊयात. टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण भाजी करण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि थोडंसं तेल घालून घेतलंय, म्हणजे अगदी छोटा डाव. त्यात आता 1 ते 1.5 चमचा बटर घालून घेऊया. बटर मेल्ट होतंय, त्यात ना 1 चमचा आपण जिरे घालून घेऊया. जिरे हळूहळू फुलायला लागले की पाव चमचा हिंग, बारीक चिरून घेतलेला कांदा. आता कांदा हलका आपण आधी आहे ना 1 मिनिट परतून घेऊया. 1 मिनिट झालं की मग आपण आहे ना ही जी पेस्ट केली होती ना ती घालून घेऊया. कांदा 1 मिनिट परतून झाल्यावर मग आपण ही पेस्ट टाकली. कारण काय माहिती का, कांद्याच्या जर आधीच आहे ना ही पेस्ट टाकली असती ना तर ती खाली चिटकून बसते आणि जळते. यासाठी आपल्याला ती नंतर टाकावी लागते. आता हा कांदा आपण आहे ना 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. अगदी लालसर करायचं नाहीये, हलका गुलाबी करून घेऊयात. कांदा हलका गुलाबी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो छानपैकी मिक्स करूयात आणि ना गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो करायची. आता टोमॅटो मिक्स करून झाला की त्याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे टोमॅटो छान सॉफ्ट होतात. 3 ते 4 मिनिटं झाल्यावर ना झाकण काढून चेक करायचं. टोमॅटो सॉफ्ट होतात, तरी पण काय होतं की भाजी मिळून येण्यासाठी आपण ना स्मॅशरनी किंवा एखाद्या डावाने असं ना नुसतं हलकं स्मॅश करायचं, म्हणजे छानपैकी ग्रेव्ही मिळून येते आपली. आपण हलकी आहे ना स्मॅश करून घेतलेली आहे. त्यात 1 चमचा धनेपूड घालून घेऊया. अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं ना मिक्स करून घेऊया. आता यात ना छोले घालून घ्यायचे आहेत आणि ते पण पाण्यासकट घालायचे आहेत. म्हणजे काय होतं ना की आपण नंतर पाणी आपण ॲडजस्ट करायचंच आहे, पण हे पाणी अजिबात वाया घालवायचं नाही. आता याच्यात ना पालक प्युरी जी केली होती ती घालून घ्यायची. आता यात ना अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया. 1 चमचा कसुरी मेथी. आता हे सगळं आहे ना छानपैकी मिक्स करूयात आणि मी गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवलेली आहे. कारण काय होतं की ना आपल्याला हे मिश्रण जे आहे पालक छोले ते छानपैकी ना उकळून घ्यायचे आणि आपण जो गरम मसाला त्यात घातलेला आहे त्याचे फ्लेवर्स उतरण्यासाठी आपण छान उकळून घेऊयात ही भाजी. आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त फ्रेश ग्रीन कलर तसाच्या तसा राहिलेला आहे. आता इकडे ना एक गोष्ट फक्त आहे ना टिप आहे की ही भाजी उकळण्यासाठी किंवा ना नंतर आहे ना झाकण अजिबात ठेवायचं नाही एकदा फोडणी दिल्यावर. आणि कन्सिस्टन्सी आहे ना तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल पोळी भाकरी वगैरे असेल
तर थोडीशी घट्टसर, आणि जर नॉर्मल आपला राईस किंवा जिरा राईस असेल तर थोडीशी पातळ. हे पालक छोले आहेत ना, आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला ह्याला ना एक तडका द्यायचा आहे. तडक्यासाठी आपण आहे ना तडका पॅन ठेवलेला आहे. 2 चमचे फक्त आहे ना तेल घालून घ्यायचं, आणि लसूण जे आहेत ना असे उभे त्याच्या ज्या पाकळ्या असतात ना त्याचे स्लाइस करून घ्यायचे, म्हणजे दिसायला पण इतकं छान दिसतं. तेल तापलेलं आहे, आता आपण लसणाच्या पाकळ्या त्यात घालून घेऊया, आणि आता ना हलके गुलाबी होऊन देऊयात. हे चमच्याने ना असं सतत आहे ना हलवत राहायचं, म्हणजे काय होतं की सगळ्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकसारख्या गुलाबी होतात. लसणाच्या पाकळ्या हलक्या गुलाबी झाल्या की त्यात ना अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया. लाल मिरची पावडर घालायच्या आधी ना गॅस बंद करायचा, म्हणजे लाल मिरची पावडर जळत नाही. आता आपण हा तडका आहे ना भाजीवर देऊया. आपण आता तडका आहे ना या भाजीवर देऊन घेऊया. आपण तडका सगळीकडे असा मस्त स्प्रेड करून घेतलेला आहे. फ्रेंड्स, मस्त असं आहे ना चविष्ट आणि चमचमीत अशी पालक छोले ही भाजी तयार आहे, आणि आपण ती सर्व करून घेतली आहे. फ्रेंड्स, एक स्पेशल सजेशन आहे, ही जी भाजी आहे ती ना आपलं स्टीम राईस किंवा जिरा राईस बरोबर नक्की खाऊन बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.